ज्या व्यवसाय समजून घेण्याची जी धडपड चालू आहे ना, खरोखरच मी म्हणजे आम्ही सगळे चकित झालेले आहोत. अरे मी तर म्हणजे एकदम ते हेच पडलोय. काहीतरीच काय दादा, मी हे सगळं बघून आश्चर्याने हे म्हणजे चाटच पडलो, एकदम चाट. दादा मामा, म्हणजे मी आता स्वतःचा बिझनेस सुरू करू शकते ना? नाही, एवढ्यात नाही. अजून व्यवसायाच्या सर्व अंगांचा खूप अभ्यास करावा लागेल. फायदा किती मिळतो याच्यापेक्षा तोटा कुठे कुठे होऊ शकतो, नुकसान कुठे कुठे होऊ शकतं याचा जास्त अभ्यास करायला पाहिजे. आणि मी सांगेल ना तुला, ज्या दिवशी मला असं वाटेल की आमची जया आता व्यवसाय करायला तयार झालेली आहे, त्या दिवशी मी स्वतःहून सांगेन तुला की आता सुरू कर. मग मालक येऊ का? अरे आत्माराम, ये रे, ये बस. अरे आत्माराम, खाली कुठे बसतोस तू? उठ आधी. अरे खाली नाही, वर बस, वर बस बघू. नाही नाही नाही, तिथं नको, मी इथंच बरोबर आहे. तुम्ही काय वाटून घेऊ नका मालक. आत्माराम, अरे इथं काय बसलं? तिकडे वर बस, वर वर बस, वर बस. अरे असं काय? तिकडे बस. मला असं वाटतं यांचं म्हणणं बरोबर आहे. काय आत्माराम, मला तुमचं फार कौतुक करा असं वाटतं. एवढ्या मोठ्या घरचे व्याही झालात तरी तुम्हाला कळलंय आपली जागा काय आहे ते. युवराज, युवराज, खरं तर आत्मारामची जागा ह्यांच्या शेजारी आहे, पण ते कळण्या इतकी तुझी बुद्धी नाहीये. मालक, माझ्याकडे पण तसा जास्त वेळ नाहीये. लय ठिकाणी जायचंय. आमच्या भक्तीची पत्रिका घेऊन आलो होतो तुम्हाला द्यायला. मालक, ही घ्या पत्रिका. अरे वा, छान छान. सगळे लग्नाला या बर का. तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे भक्तीचं लग्न म्हणजे माझ्या मुलीचंच लग्न आहे. आम्ही नक्की येणार सगळेजण. मला वाटतं पत्रिका द्यायला येणं हे फक्त निमित्त आहे. नाही म्हणजे आता भक्तीच्या लग्नासाठी त्यांना पैशाची गरज असणारच ना. हो म्हणजे काय, आता एवढा मोठा समारंभ आहे, पैसे लागणारच. हो. मी काय म्हणतो, आपण 50,000 रुपये मदत म्हणून देऊयात. एवढे? आत्माराम, तेवढ्यात भागेल ना? नाही नाही, मी पैशासाठी नाही आलोय. मी फक्त माया पोरीचं आवातनं घेऊन आलोय. काही पण चुकीचं बोलू नका. पैशावाले व्याय आहेत म्हणून त्यांचा फायदा आम्ही असा नाही उचलणार कधी. पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ही असली घाणेरडी कृत्य तू कधीच करू शकत नाही. ती तुझ्या रक्तातच नाही. आम्ही सगळे सहकुटुंब लग्नाला येणार. अरे तुझ्या घरी येणं म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासारखंच आहे. बर मालक, अजून एक होत, ते म्हणजे रेणुका ताईंच्या घरच्यांना पण पत्रिका द्यावी म्हणत होतो. म्हणजे त्यांना नाही बोलल तर बरं नाही वाटणार ना ते, म्हणून. किती भोळा आहेस रे तू. तुला अजून दुनियादारी कळलेलीच नाहीये. काय ना, तुझ्या लग्न समारंभामध्ये खरोखर ज्याला आनंद वाटतो त्यालाच बोलव. माझं ऐकशील तर देशमुख कुटुंबाला बोलवू नकोस. सगळ्या रंगाचा बेरंग होईल. शेवटी तुला जे वाटतं ते तू कर, पण आम्ही सगळेजण लग्नाला येणार. अगं बाई, अहो हे काय? अगं त्याचं काय झालं, मी काल अण्णांना म्हटलं होतं की ना काही काम असेल तर सांगा, मला फक्त घरात बसून राहायचं नाही. सो ते म्हणाले मला की उद्या माझ्याबरोबर चला, आज ते शेतात चाललेत. सो म्हटलं मी की जरा अप्रोप्रिएट ड्रेसिंग करूया. कसं दिसतंय? लईच भारी दिसतंय. जरा फोन घेता का? हो. हॅलो,
हा कोण मुक्ता आहे का? कोण बोलते? मी रेणुकाची सासू बोलतेय. मुक्ता, वेदच्या आईचा फोन आहे. त्यांचं काय काम असेल? बोलून बघा ना. हॅलो, हा मी सारंग बोलतो. काय काम आहे? तुम्ही प्लीज जरा मुक्ताला फोन द्या ना, मला मुक्ताशी बोलायचं आहे. ओके. त्या म्हणतात की त्यांना तुझ्याशी बोलायचं. हा बोला ना. रेणुका सारखं सारखं म्हणते मुक्तानं मला चांगली सून कशी व्हावी हे शिकवलंय. हे खरं आहे का? वय म्हणजे घर कसं सांभाळायचं, सगळ्यांना एकत्र कसं ठेवायचं हे मी त्यांना शिकवलंय. मग घर कसं मोडायचं हे पण शिकवलंयस का? अहो तुम्ही असं काय बोलताय? मी असं कसं शिकवेन? हे असले संस्कार नाहीत आमच्यावर. आम्हाला ना फक्त लोकांचं भलं करता येतं, कुणाचंही वाईट नाही करत आम्ही. जरी एखाद्यानं मला मावं घर मोडून घराबाहेर जायला सांगितलं ना, मी कधीच त्यांच्याशी वाईट वागणार नाही आणि कोणाला वागूही देणार नाही. आम्हालाही तेच वाटलं. आमच्यामुळे तुला घर सोडावं लागलं म्हणून तू रेणुकाकडून सूड तर उगत नाहीयेस ना? अहो तुम्ही माझ्या आईसारखे आहात. आम्हाला ना फक्त प्रेम वाटता येतं. हे असलं सूड वगैरे असलं की आमच्या रक्तात पण नाही हो. जानकी फोन बघू. हॅलो. आणि रेणुका आमच्याबरोबर न येता पब्लिक ट्रान्सपोर्टनी आली आणि मध्येच कुठेतरी कपडे चेंज करून पाटक्या जीन्स घालून मग गृहप्रवेश केलाय. हे आम्ही तुला याकरता सांगतोय की रेणुकाने आम्हाला धमकी दिली आहे की मुक्ताला इथे भेटायला घेऊन या, नाहीतर ती इथे धिंगाणा घालेल. हे लग्न मोडेल म्हणते. मला कळत नाहीये त्या असं का वागते. पण मी बोलते त्यांच्या संग. किंवा तूच इथे येऊन तिला भेटून जा. आम्हाला ही किरकिर नकोय. अहो उद्या माझ्या बहिणीची हळद आहे आणि घरातलंही कामं पडलेत, त्यामुळे उद्या येता येईल असं काही वाटत नाहीये. काय म्हणाली ती? ती म्हणाली मी रेणुकाला समजावून सांगते. रेणुकाच्या वागण्याचं तिलाही वाईट वाटलंय. मला असं वाटतंय ही मुक्ता आहे ना चांगली मुलगी आहे. घरदार नसलं, गरीब असली तरी सुद्धा एक सुनेमध्ये जे गुण हवेत ना ते सगळे गुण तिच्यामध्ये आहेत. मला ना या मुक्तासारखी सून हवी होती. फक्त खानदान आणि श्रीमंती नगरकरांसारखी हवी होती. आमच्या वाट्याला आज ओंडा आलाय. तू सारंग, अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. हा काय काय सोसावं लागतंय तुला. मला जेव्हा कळलं ना की तू आणि मुक्ता घर सोडून गावात राहायला आलात, मी धावत पळत तुला पाहायला आले रे. तुला ना काहीतरी नवीन ड्रामा करायला मिळणार म्हणून तू आलीस. सारंग, तू मला समजून घेणारच नाहीयेस का? हा का तुला फक्त माझ्यातला वाईटपणाच दिसतो? मी अजून सुद्धा तुझ्यावर किती प्रेम करते हे का नाही दिसत रे तुला? तू प्रेम नाही फक्त जबरदस्ती करू शकतेस. आणि तुला हवंय ते मिळवण्यासाठी ना तू एखाद्याचा जीव पण घेऊ शकतेस. हे बघ आर्या, मी तुला शांतपणे सांगतो, इथे थांबू नकोस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हे बघ हे बघ सारंग, मी तुला अजूनही सांगते, ऐक माझं. हे सगळं ना सोडून तू माझ्याकडे परत ये. हा आपण लग्न करूया. ही मुक्ता आहे ना, ही तुझ्या आयुष्याची माती करेन रे. मी तिला खूप पैसे देईन. हा म्हणजे त्यांचं कोणावाचून काही अडणारच नाही. मुक्ता आणि पैसे, मुक्ताला समजण्यासाठी ना तुला मिनिमम 50 जन्म तरी घ्यावे लागतील. त्यामुळे तुझं आता हे नॉनसेन्सिकल बोलणं जर झालं असेल ना तर आता इथून निघ. सारंग, तू मला इग्नोर करतोयस तू मला? तुझ्यासारख्या क्रिमिनल मुलीला इग्नोर नाही, डायरेक्ट जेलमध्ये टाकायला पाहिजे. सारंग, तू अजून माझा क्राईम पाहिलायस कुठे सारंग? हा आणि एक गोष्ट तर मला कळली की मुक्ता संपल्याशिवाय तू माझा होणार नाहीयेस ते.
मी तुला गॅरंटी देऊन सांगतो, मुक्ताला संपवता तू संपशील. आणि तुझ्यासाठी आणखीन एक गोष्ट करतो, SP ऑफिसला मी अर्ज देतो. माझ्या मुक्ताला जर काही झालं ना तर त्याची जबाबदार तू असशील. त्यामुळे आता मी तुला तुझ्याच भाषेत उत्तर देतो की नाही बघ. लहानपणी भक्तीला चिडवायला मी म्हणायचे, भक्ते तू आधी हे काम कर, नाहीतर थांब तुझं लग्नच लावून देते. लागलीच रडायला लागायची. वय आणि रडत रडत माझ्याकडे यायची, मला म्हणायची ताई आई बघ ना मावं लग्न करून देतीये. आधी लग्नाचं नाव काढलं की रडायची, आणि आता लाजती बघ कशी. पोरी कशा पटापटा मोठ्या होत्यात नाही. उद्या हळद, परवा लगेच. लागली भक्ती संसाराला. पण बघते लग्नानंतर फक्त घरात रमायचं नाही हा, 4 पैसे कमवता येतील असं काहीतरी शिकून ठेव. पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून नाही राहायचं. उद्याचा दिवस कसा येईल आपण नाही सांगू शकत. अशा वेळीस कुणावर अवलंबून न राहता निदान स्वतःच भागन असं कमवायला यायला पाहिजे. अगं पण मला तर आपण घरात करतो आता तेवढीच कामं करता येतात. हा पण लग्न झाल्यावर मी घेईन काहीतरी नवीन शिकून. तसं काही बोलले नाहीये मी सासरकडच्यांशी, पण लगीन झाल्यावर घेईन ना बोलून त्यांच्याशी. पण बघते सासरच्या माणसांना तर मी पाहिलं पण नाहीये, होणाऱ्या नवऱ्याला पण. हा तू आता राहूच दे. अगं मी सुद्धा अजून नीट भेटले नाहीये त्यांना. तुमच्यासारखं लव्ह मॅरेज नाही ना आमचं, नाही तर भेटले पण असते. अगं बाबू चेहरा बघ कसं लाजून लाजून कुंकवासारखा लाल लाल झालाय. आणि त्यात उद्या हळद, जे एकत्र हळद आणि कुंकू. म्हणजे आई त्या भक्तीचा चेहरा कुंकवाच्या करंडासारखा दिसणार का? आई ताई आता तू गेली थांब. अगं अगं आई आई तू बोल. आई नाही सांगा कुणी म्हणाल काय एकीचं लग्न झालंय आणि दुसरीचं परवा लग्न आहे म्हणून. गेली तू गेली. बर ठीक आहे बघ, जे सगळ्यात आधी आईला शिकवण आई त्याची. आई तुला किती मोठ्या झाल्या ना, सगळ्यात जगातली भारी जागा ही असते. आईच्या कुशीत असं कुशीत घेतलं ना की जगातला सगळ्यात त्रास, सगळं दुःख संपून गेले असं वाटतं. लग्नानंतर मुलीला सगळ्यात जास्त हीच जागा आठवते. कसं बाई घाबरवतो मारदा इथं काय बसलाय? 2च दिवस राहिले. हा 2च दिवस राहिले सोन्याच्या लग्नाला, आणि या कांता शेठच्या मधुचंद्राला फक्त 2च दिवस राहिले. आजची विराची रात्र संपली
की भक्ती कायमची माई होणार. काटे नहीं कटते जो दिन वो रात कहनी थी तुमसे जो दिल की बात लो आज मैं कहता हूँ झुला झुला झाला तो खाजू खाजू मिळाला. हो कांता शेठ थांबा ना. अहो तुमचा आनंद समजू शकतो मी, पण काय आहे ना ह्या वयात एवढा उतावीळपणा बरं नाही दिसे. आणि खरा उतावीळ व्हायच्या टायमाला तुम्ही ठुसान फुस होऊन जा. कांता शेठ हा मग ढूस आणि फुस. हा मग अरे हाट. अरे भक्ती समोर असल्यावर तसलं काही होणारच नाही. तर भक्ती कायमची माय होणार. कोई नहीं है भक्त तुम हो साथ. अशीच लाजल भक्ती. पण काय पण म्हणा कांता शेठ, काय डोकं लावले राव एकदम जबऱ्या. नाही तुमची युक्ती ना भक्तीला कळली ना त्या अतिशयान्या मुक्तीला. एका दगडात 2 पक्षी मारले मी बैरू. लग्न झाल्यापासून या मुलीने नाकात दम आणलाय. काय कसं करावं काही कळत नाहीये. तो मम्मी पप्पा आज आपल्या जेवणाचा मेन्यू काय आहे? रेणुका, आपण महाराष्ट्रीयन आहोत. हे काय मम्मी पप्पा लावलेस तू? अगं आई बाबा म्हण. मी पण महाराष्ट्रीयनच आहे, पण मला असं वाटतं की माझे सासू आणि सासरे ब्रिटिश आहेत. असं का बोलतेस तू? अहो आत्या हे सगळं जाऊ द्या ना. माझी इच्छा अशी आहे की या नवीन सुनेला ट्रीट मिळायलाच हवी. तो जेवायला काय केलं ते सांग ना. काय ट्रीट हवी आहे तुला? मला ना कॉन्टी फूड खायला खूप आवडतं. हे कॉन्टी काय असतं? व्हॉट? कॉन्टिनेंटल? तुम्हाला कॉन्टिनेंटल माहित नाही? नाही नाही, आम्ही असलं काही खात नाही. आम्ही मराठमोळ अन्न खातो. अच्छा, पण वागणूक तर ब्रिटिशांसारखी आहे. मग मराठमोळ अन्न कसं खाता? रेणुका, तुला नेमकं म्हणायचं तरी काय? अहो आत्या, तुम्हाला माहित नाही का ब्रिटिशर्स कसे गरीब लोकांवर जुलूम करायचे, अत्याचार करायचे, हुकूमत गाजवायचे? अगदी सेम तसंच करून तुम्ही मुक्ता वहिनीला घराबाहेर काढून टाकलं. रेणुका, तू तुझ्या सासू सासऱ्यांचा अपमान करायची एकही संधी सोडत नाहीयेस. हा, तुम्ही जर मुक्ता वहिनीचा अपमान होताना पाहिला असता ना, तर तुम्हाला हे माझं बोलणं आणि वागणं अगदी किरकोळ वाटलं असतं. रेणुका प्लीज पुन्हा पुन्हा तो विषय नको ना. ठीक आहे. सो मम्मी, मी आता मस्तपैकी कॉन्टिनेंटल फूड खाणार आहे आणि क्लब साठी रेडी होणार आहे. आणि वेट, तुला सोबत याची काहीच गरज नाही. नाहीतर मग ते आपलं रात्रच झाली आहे, एवढेच वाजले आहेत, हेच झाले तेच झाले असं टिपिकल नवऱ्यांसारखे हट्ट करत राहशील. तुम्ही निघते आता क्लबला जायला. आणि मम्मी, तुम्ही काय ते माझ्या खाण्याचं बघा. मला उशीर होतोय ना, निघायचंय मला. वेद, मला वाटत नाहीये मला काही खायला मिळेल असं. सो मी बाहेरच खाईन. मी निघते क्लबसाठी. बाय. एक मिनिट, मी जरा रावसाहेबांशी बोलून घेतो. हो प्लीज. हा रावसाहेब. हा बोला. तुमच्या मुलीला काहीतरी ते कॉन्टिनेंटल असं काहीतरी फूड खायचं आहे आणि त्याच्यानंतर ती क्लबला जाणार आहे म्हणतीये. नाही म्हटलं तुमच्या कानावर घालून ठेवावं. जरा द्या तिच्याकडे. ये, तुझ्याशी बोलायचं म्हणतात. काय गे बाळा, काय चाललंय तुझं तिकडे? अहो दादा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही विसरलात का? मुक्ता वहिनीच्या विश्वासात वाढले मी काहीच चुकीचं करणार नाही, माहितीये ना तुम्हाला. आणि हे बघा, आता माझी पाठवणी झाली आहे की नाही, मग तुम्ही नका विचार करू इकडचा. मी आणि माझ्या सासरचे काय ते बघून घ्या. आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका. बरं, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी.
काय म्हणते रेणुका? त्रास देते का अजून सगळ्यांना तिकडे? त्रास देत नाहीये, धडा शिकवते. मुक्ताच्या संस्कारात तयार झाले ना, तसं मुक्ताने मला धडा शिकवला, माझ्यातला पुरुषी अहंकार संपवला, माझ्यातला माणूस जागा केला. तेच काम आपली मुलगी तिकडे जाऊन करते. प्रत्येक घरामध्ये तुला सांगतो एक मुक्ता निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल. छान चाललंय.